साताऱ्यामध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपीला फाशी द्या, मराठा क्रांती मोर्चाने आता मागणी केली आहे। जर एकदा ढिसूळ झाला असेल की त्याला फोक्सो खाली कुठल्या तरी न्यायाखाली सोडून त्यांना बाहेर सोडतात आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन ते गुन्हेगार परत त्याच्यावरती हल्ला करून समाजामध्ये असे विद्रुत कृत्य करतात। त्याला फक्त हे सरकार, न्यायालय आणि प्रशासक, पोलीस डिपार्टमेंटला अजिबात धीर सोडलेली नाही। त्यांना घेऊन फिरायला गाड्या लागतात असं मला वाटतंय। त्याच्यामुळे थोडं याच्याकडे लक्ष देऊन पालकमंत्र्यांनी जरा आपलं पालक तत्व दाखवावं असं माझी नम्र विनंती। ज्या अशा वारंवार घटना घडतात त्या लाजीरवाने कुठं तर समाजात मुली किंवा महिला आमच्या सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न पडला आहे। आणि आज जर 13 वर्षीय मुलीवर जर असे अत्याचार होत असतील आणि त्याच्यावर कठोर कारवाई होत नसेल तर कुठं तर शासन कमी पडतंय का? सातारा जिल्ह्याचं पोलीस प्रशासन हे पूर्वीपासून सक्षम आहे, मग आत्ताच असं काय होतंय? तर आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे काही 9 महिन्यापूर्वीचा असू विषय किंवा हा आत्ताचा विषय असू, यात कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्याचा तपास व्हावा। आणि आम्ही मागणी करणारच आहोत सरकारला की ह्याचं फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।